गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित माझ्यासोबत आहेत। पंडित साहेब TV9 मध्ये स्वागत आहे। आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे। अजित पवार देखील या ठिकाणी आलेले आहेत। काय तुमच्या मतदारसंघातल्या अपेक्षा असतील? आता सर्वकष असा विकास जे काय आहे, विकासाचा अनुशेष भरून दादांच्या नेतृत्वामध्ये तो अनुशेष भरून निघावा ही अपेक्षा आहे। आम्ही पहिल्या वेळेस आता राज्याच्या विधिमंडळामध्ये गेल्यानंतर चांगल्या पद्धतीचा एकतर्फी कौल गेवराई विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा असणार आहे आणि नक्कीच योग आहे। आम्ही राज्याच्या विधिमंडळात गेलो आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ज्यांचा की मोठा अनुभव आहे दादांचा त्या राज्य विधिमंडळामध्ये, ते आज जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी ते काम पाहणार आहेत, ते नेतृत्व करणार आहेत आणि आम्ही त्या सभागृहामध्ये सदस्य म्हणून असणार आहेत। राज्यामध्ये ज्यावेळेस पुढाऱ्या नेत्यांची ज्यावेळेस भाषणं होतात त्यावेळेस बारामती पॅटर्नचा उदाहरण दिला जातो। आता बारामती करत बीडचे पालकमंत्री झालेत, बीडचं बारामती होईल? मोठ्या अपेक्षा आहेत। आता नक्कीच दादाची कामाची पद्धत जे काय आहे, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं व्हायला पाहिजेत आणि जे काम हाती घेतलंय ते काम एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे। एखादं जर का बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम आहे तर ते सगळ्या गोष्टी तंतोतंत झाल्या पाहिजेत, चांगल्या झाल्या पाहिजेत, त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे, हे स्वतः दादा पाहतात। त्याच्यामुळे आता स्वतः पालकमंत्री आहेत, जो काही नियोजनाचा आराखडा जिल्ह्याचा होणार आहे, स्वतः सगळ्या कामावर लक्ष ठेवून दादा असणार आहेत। अधिकारी प्रशासनावर मोठा त्याचा एक वचक राहील, दादांचा वचक आहेच आहे। तुमची पण जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झालेली आहे? नाही, जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध सदस्य सर्व जिल्ह्यातील आमदार आणि खासदार असतात, परंतु त्याच्यामध्ये मतदानाचा अधिकार हे एकूण आमदारांपैकी 2 जणांची निवड हे पालकमंत्री करत असतात। ते एक सदस्य म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे। या निवडीनंतर जे मतदारसंघ आहेत त्या कुठल्या तरी विकास कामाला जे आहे ते चकाकी मिळेल? नक्कीच। आता मी गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये मला जे करता येईल, दळणवळणाच्या गावाला जोडणारे रस्ते असतील, गावांतर्गत कामं असतील, शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहे, अंगणवाड्या असतील, या सगळ्या गोष्टी जे काय आहे, सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जे आपल्याला करता येतील ते आपण करणार आहेत। हे जिल्हा नियोजन समितीमध्ये सर्वकष आराखडा तयार होत असतो। नक्कीच हे विजयसिंह पंडित होते, त्यांनाही जे आहे ते अपेक्षा आहेत कुठेतरी आता अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर बीडला ही सुवर्ण संधी आहे असं ते म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात। आता येणाऱ्या काळामध्ये बीडचा बारामती होईल का हेच पाहावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।